नमस्कार. फ्लेम सेटिंग अर्थात थिन शीट आणि गॅस कटिंग मेटलच्या वेल्डिंगच्या ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. आता आम्ही ह्याच्याबद्दल शिकूया. चला आपण या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया. या सत्राच्या शेवटी आपण या बाबी करू शकाल. नोझलच्या आकारानुसार गॅसचा दाब सेट करणे, जॉबच्या जाडीनुसार योग्य आकाराचा नोझल निवडणे आणि फिट करणे, फ्लॅट पोझिशनसाठी जॉबला सेट करणे, डाव्या दिशेने तंत्र वापरून रॉडसह किंवा त्याशिवाय फ्युजन रन वेल्ड करणे, ऑक्सी ॲसेटिलीन फ्लेमला प्रज्वलित करणे, समायोजित करणे आणि विझवणे, काम थांबवण्यासाठी ऑक्सी ॲसेटिलीन प्लांट बंद करणे, वेल्डमेंट साफ करणे आणि वेल्डमधील दोषांची डोळ्यांनी बघून तपासणी करणे. चला आपण पहिल्या कामासाठी म्हणजे ऑक्सी ॲसेटिलीन फ्लेम सेटिंगसाठी कार्यप्रणालीबद्दल जाणून घेऊया. सुरक्षा पोशाख घाला. गॅस सिलेंडर्स उघडा आणि रेग्युलेटर्सवर गॅस दाब समायोजित करा. ब्लोपाईपमधील ॲसेटिलीन गॅसचा कंट्रोल व्हॉल्व्ह उघडा. स्पार्क लाइटर वापरून फ्लेम प्रज्वलित करा. काळा धूर निघून जाईपर्यंत ॲसेटिलीनचा फ्लो समायोजित करा. फ्लेममध्ये कोणत्याही आवाजाशिवाय एक योग्य गोल आतील शंकू म्हणजेच कोन स्थापित होईपर्यंत ऑक्सिजन गॅस उघडा. यालाच न्यूट्रल फ्लेम असे म्हणतात. ऑक्सिजन गॅस वाढवून ऑक्सिडायझिंग फ्लेम समायोजित करा. आतील तीक्ष्ण शंकू आणि फुसफुसण्याच्या थोड्या आवाजासह. न्यूट्रल फ्लेम पुन्हा सेट करा आणि कोणत्याही आवाजाशिवाय आउटर फेदरसह झाकलेल्या आतील मऊ शंकूसह ॲसेटिलीन वायू वाढवून कार्ब्युरायझिंग फ्लेम समायोजित करा. आपण कोणत्याही बॅकफायर किंवा फ्लॅशबॅक शिवाय फ्लेम सेट करण्याचे व्यवस्थापन करेपर्यंत आगीच्या सेटिंगची पुनरावृत्ती करा. प्रथम ॲसेटिलीन व्हॉल्व्ह आणि नंतर ऑक्सिजन व्हॉल्व्ह बंद करून फ्लेम विझवा. थोडासा ऑक्सिजन गॅस उघडून ब्लोपाईप नोझलला थंड होण्यासाठी पाण्यात बुडवा. सिलेंडरचे व्हॉल्व्ह्ज बंद करा आणि लाईनमधून सर्व दाब मुक्त करा. चला पुढे आपण दुसरे कार्य म्हणजे गॅसद्वारे फ्लॅट पोझिशनमध्ये फिलर रॉडशिवाय फ्युजन रन्सची प्रक्रिया जाणून घेऊया. ड्रॉइंगनुसार स्टील रूलचा वापर करून कच्च्या मालाचा आकार तपासा. ड्रॉइंगनुसार आवश्यक आकारावर चिन्हांकित करा आणि आकारावर फाईल करा. ड्रॉइंगनुसार बीडची पोझिशन चिन्हांकित करा. ॲसेटोनसह सरफेस स्वच्छ करा. डाव्या बाजूने सुमारे 15 mm उंच करून वर्कपीसला वेल्डिंग टेबलवर सेट करा. भारतीय ऑक्सिजन मेघच्या ब्लो पाईपला नोझलचा 5 आकार निवडा आणि जोडा. रेग्युलेटर्सवर ॲसेटिलीन आणि ऑक्सिजनचा दाब 0.15 kg/cm² वर सेट करा. सुरक्षा पोशाख घाला. स्पार्क लाइटर वापरून प्रज्वलित करा आणि न्यूट्रल फ्लेम सेट करा.
ब्लो पाईपला नोझलच्या उजव्या कडेवर 60 डिग्री ते 70 डिग्री कोनासह पंच मार्क्सने दर्शवलेले वेल्डिंग लाईनसह पोझिशनमध्ये धरून ठेवा. शेजारच्या सरफेससह नोझल्सद्वारे 90 डिग्रीचा कोन केला जातो. फ्लेम शंकूचे सरफेस पासूनचे अंतर 1.5 mm ते 3.0 mm डावीकडे निर्देश करणारे आहे. ब्लो पाईपच्या किंचित गोलाकार हालचालीने सरफेस गरम करणे आणि फ्यूज करणे सुरू करा. तुम्हाला वितळलेल्या धातूच्या लहान गोलाकार पूलचे स्थानिक फ्युजन मिळत असल्याने ब्लो पाईपला एकसमान गती ठेवून डावीकडे हलवा. डाव्या कडेवर थांबा आणि ब्लो पाईप झटपट उचलून घ्या. फ्लेम विझवा आणि पाण्यात ब्लो पाईप थंड करा. स्टील वायर ब्रशने फ्यूज केलेला सरफेस स्वच्छ करा. फ्युजन रन्सची एकरूपता तपासा. तुम्हाला एकसमान फ्युजन प्राप्त होईपर्यंत अभ्यासाची पुनरावृत्ती करा. चला आता आपण तिसऱ्या कार्याची म्हणजे गॅसद्वारे फ्लॅट पोझिशनमध्ये फिलर रॉडने फ्युजन रनची कार्यपद्धती जाणून घेऊया. ड्रॉइंगनुसार स्टील रूलचा वापर करून कच्च्या मालाचा आकार तपासा. ड्रॉइंगनुसार आवश्यक आकारावर चिन्हांकित करा आणि आकारावर फाईल करा. ड्रॉइंगनुसार बीडची पोझिशन चिन्हांकित करा. ॲसिटोनसह सरफेस स्वच्छ करा. डाव्या बाजूने सुमारे 15 mm उंच करून वर्क पीसला वेल्डिंग टेबलवर सेट करा. IOL सफायर टाईपच्या 5 चे नोझल्स निवडा. ॲसिटिलिन पर ऑक्सिजनचा दाब 0.15 kg पर स्क्वेअर सेंटीमीटर वर सेट करा. व्यास 1.6 mm चा एक सौम्य स्टील कॉपर कोटेड म्हणजेच CCMS फिलर रॉड निवडा. सुरक्षा पोशाख घाला. स्पार्क लाइटर वापरून प्रज्वलित करा आणि न्यूट्रल फ्लेम सेट करा. शीटच्या पंच केलेल्या ओळींवर 60 डिग्री ते 70 डिग्रीच्या कोनावर ब्लो पाईप धरून ठेवा आणि उजव्या हाताच्या कडेवर एक लहान मोल्टन पूल बनवा. डाव्या हाताने फिलर रॉड धरून ठेवा आणि त्यास वेल्डच्या लाईनशी 30 डिग्री ते 40 डिग्रीच्या कोनात निर्देशित करा. फिलर रॉडचे टोक मोल्टन पूलमध्ये बुडवा आणि वेल्ड बीड तयार करण्यासाठी जॉबच्या सरफेसवर फिलर मेटल जोडा. ब्लो पाईपच्या गोलाकार गतीसह आणि फिलर रॉडच्या पिस्टन सारख्या गतीसह पंच केलेल्या लाईनने एकसमान गतीसह डावीकडे जा. डाव्या कडेवर थांबा आणि ब्लो पाईप झटपट उचलून घ्या. फ्लेम विझवा आणि पाण्यात ब्लो पाईप थंड करा. चिपिंग हॅमर आणि वायर ब्रशने वेल्ड सरफेस स्वच्छ करा. वेल्ड बीडची एकसमान तरंग आणि एकसमान रुंदी उंचीची तपासणी करा. जोपर्यंत तुम्हाला चांगले परिणाम मिळत नाहीत तोपर्यंत अभ्यासाची पुनरावृत्ती करा. चला आता आपण फ्लेम सेटिंग सरावाचे काय करावे आणि काय करू नये हे शिकूया.
स्पार्क लायटरच्या व्यतिरिक्त आगीचे इतर कोणतेही स्रोत वापरणे टाळा. नेहमी फ्लेम विझवून काम करा. अतिउष्णतेपासून दूर राहा. मेटल खूप गरम झाल्यास मोल्टन पूलपासून क्षणभर ब्लोपाईप उचलून घ्या. ट्रॅव्हलचा दर आणि ब्लोपाईपची गोलाकार हालचाल समायोजित करून मोल्टन पूलला योग्य आकारात ठेवा. जर ट्रॅव्हलचा वेग ब्लोपाईपच्या मोशन इतका असेल तर फ्युजन रन एकसमान रुंदी आणि एकसमान तरंगांमध्ये दिसतील. जॉबच्या सरफेसपासून फ्लेमच्या शंकूचे अंतर 2.0 ते 3.0 mm ठेवा. उंची आणि रुंदीमध्ये एकसमान रीतीने बीड जमा करण्यासाठी मोल्टन पूलमध्ये पुरेसा रॉड जोडा. बीडचा आकार आणि आवश्यक प्रवेश नियंत्रित करण्यासाठी फिलर रॉडने ट्रॅव्हलच्या रेटचे समन्वय करा. आता आपण उजळणी करूया की आपण खालील बाबी करण्यास शिकलो आहोत. नोझलच्या आकारानुसार गॅसचा दाब सेट करणे, जॉबच्या जाडीनुसार योग्य आकाराचा नोझल निवडणे आणि फिट करणे, फ्लॅट पोझिशनसाठी जॉबला सेट करणे, डाव्या दिशेने तंत्र वापरून रॉडसह किंवा त्याशिवाय फ्युजन रन वेल्ड करणे. ऑक्सी ॲसिटिलीन फ्लेमला प्रज्वलित करणे, समायोजित करणे आणि विझवणे. काम थांबवण्यासाठी ऑक्सी ॲसिटिलीन प्लांट बंद करणे. वेल्डमेंट साफ करणे आणि वेल्डमधील दोषांची डोळ्यांनी बघून तपासणी करणे. तर हे होतं फ्लेम सेटिंग अर्थात थिन शीट आणि गॅस कटिंग मेटलच्या वेल्डिंगच्या बद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजली असतील. भेटूया पुढच्या सत्रात.